भावनेच्या भरात स्वतःला कुणाच्या अधीन करू नका। स्वतःशिवाय कुणावरच विश्वास ठेवू नका, कुणासमोरच झुकू नका आणि जिथे सन्मान मिळत नाही तिथे थांबूच नका। खूपच इमानदार झाले आहेत आजकालचे नातेही। आपण आठवण नाही काढली तर ते प्रयत्नही करत नाहीत। तुमचं हृदय खूप निर्मळ आहे मित्रांनो, यामध्ये त्याच व्यक्तीला स्थान द्या ज्याची तिथे राहण्याची लायकी आहे। प्रेमामध्ये तुमची वाईट वेळ तेव्हा सुरू होते जेव्हा तुम्ही कुणाला म्हणतात की मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही। प्रश्न हा नाही की त्रास किती आहे, मुद्दा तर हा आहे की काळजी किती आहे। एखादी गोष्ट तुम्ही तोपर्यंत नाही समजू शकत जोपर्यंत ती गोष्ट तुमच्या सोबत घडत नाही। त्रास तेव्हा नाही होत जेव्हा कुणी साथ सोडून देतं, त्रास तर तेव्हा होतो जेव्हा कुणी तुमचा विश्वास सोडून जातं। जोपर्यंत आपण शांततेत सगळं ऐकत राहतो ना तोपर्यंत सर्वांना चांगले वाटतो। एक छोटंसं खोटंही खूप मोठ्या विश्वासाला तोडून टाकू शकतं। किती अजब घडतं आपल्या सोबत कधी कधी। लोक आपल्याला धोका देत राहतात आणि आपण एवढं मनाने साफ राहतो की त्यांना सातत्याने संधी देत राहतो। ज्यांना आपण फुकटात भेटतो त्यांना आपली कदरच नसते किंवा कदर न करणं हा त्यांचा हक्कच ते मानतात। चूक समोरच्याची कधीच नसते, चूक तर आपलीच असते। ती व्यक्ती तशी वागली कारण तसं वागण्याचा हक्क तिला आपणच दिलेला असतो। एकदा जर एखादी व्यक्ती मनातून उतरली ना तर ती समोर बसली तरीही आपल्याला दिसत नाही। म्हणूनच मित्रांनो, खूप झालं आता, खूप झालं इतरांसाठी जगणं, खूप झालं इतरांचं मन जपणं, खूप झालं इतरांसाठी काहीतरी करणं। आता वेळ आहे स्वतःसाठी जगायची, स्वतःसाठी काहीतरी करायची। धन्यवाद मित्रांनो, मला आशा आहे हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनात नक्कीच स्वतःसाठी जगण्याची एक नवी उमेद तयार झाली असेल। व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर आमचं जीवन एक रंगमंच हे चॅनल सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत पाहत रहा जीवन एक रंगमंच। थँक यू फ्रेंड्स, थँक्स फॉर वॉचिंग।